आजवर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत सर्वाधिक मतदान करण्याची परंपरा कोल्हापूर जिल्ह्यानं जपली आहे। हीच परंपरा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत कायम राखण्याचं उद्दिष्ट असून गेल्या वेळच्या तुलनेत किमान 5% अधिक मतदान होईल या दृष्टीनं सर्व निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले। निवडणुकीच्या पूर्वतयारीबाबत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते। दरम्यान प्रत्येक तालुक्यात 3 आदर्श मतदान केंद्र उभारणार असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी 7 फेब्रुवारीला मतदान होणार आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज आढावा बैठक घेतली। निवडणूक कामकाजाबाबत सूचना देऊन मतदान केंद्रांवरील सर्व तयारीची कामं 6 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या। मतदान केंद्रांवर किमान 24 तास आधी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसंच प्रत्येक तालुक्यात 3 आदर्श मतदान केंद्र उभारली जावीत अशी सूचना त्यांनी केली। वीज पुरवठा खंडित झाल्यास यूपीएस आणि जनरेटर असावा। मतमोजणी प्रक्रियेत सर्व टपाल मतांची मोजणी पूर्ण झाल्याशिवाय निकाल घोषित करू नये। मतमोजणीची प्रक्रिया वेगवान करण्यासाठी जादा टेबलची व्यवस्था करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या। या बैठकीला निवडणूक निर्णय अधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि उपजिल्हाधिकारी संपत खिलारी उपस्थित होते, तर जिल्ह्यातील सर्व तहसीलदार ऑनलाईन सहभागी झाले होते।